पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात बोलताना हिंदू देवता तसंच स्वामी समर्थांबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध होतोय। शिराळा तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांनीही या वक्तव्याचा निषेध करत ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला। शिराळ्यातील अंबामाता मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चा शिराळा शहराच्या प्रमुख मार्गावरून फिरून तहसीलदार कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचं सभेत रूपांतर झालं। या सभेत बोलताना आमदार नितेश राणे यांनी हिंदू धर्मीयांच्या सण उत्सवांमध्ये अडथळे आणणाऱ्या लोकांना यापुढच्या काळात त्यांचे सण साजरे करू देणार नाही असा इशारा दिला। राज्य शासनानं विशाळगडावरील अतिक्रमणं सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत काढली नाहीत तर ऑक्टोबरमध्ये आम्ही जाऊन अतिक्रमणं काढू असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी दिलाय। वाकड्या नजरेने पाहिलं नाही म्हणजे हिंदू म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी सहन करायच्या, पण त्यांनी आमच्या देवी देवतांच्या निघालेल्या मिरवणुकीवर मग हनुमान जयंती असो, गणेश चतुर्थीचे मिरवणुका असतो, त्याच्यावर हे लोकांनी दगडं मारायची। हे आता पुढे चालणार नाही। तुम्ही अगर ही दगडं मारण्याची बंद केली नाहीत तर पुढच्या वेळी तुमच्या ईदच्या मिरवणुकीवर आलेले दगड ह्याचा पण हिशोब तुम्ही घ्यायची तयारी ठेवा, कारण का आम्ही पण आता गप्प बसणार नाही। तुमच्यासाठी जसे मोहम्मद पैगंबर आहेत तसेच आमच्यासाठी गणपती बाप्पा आहेत, तसेच आमच्यासाठी स्वामी समर्थ आहेत, तसेच आमच्यासाठी हनुमान आहेत, देवता आहेत। म्हणून आमच्या देवी देवतांना काही वाकड्या नजरेने बघाल तर उद्या तुमच्या पण ईद आणि मोहरमच्या मिरवणुकांवर तुम्ही शांत पद्धतीने काढू शकणार नाही, एवढं मी त्यांना सांगून ठेवतो। मोर्चाच्या वतीनं शिराळा तहसील प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं। मोर्चामध्ये तालुक्यातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।